तर कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नये हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. तर त्यासाठी उदाहरण काय दिले, आता ज्ञानेश्वरांना बघा कसं विज्ञान कळले असेल त्या काळी. समुद्रात लाटा निर्माण का होतात, कारण वारा जो असतो ना तो समुद्राच्या पाण्याला असा स्पर्श करून वाहतो, म्हणजे म्हणून समुद्रात लाटा निर्माण होतात. पण तोच वारा तळ्यामध्ये, सरोवरामध्ये, विहिरीमध्ये पाण्याला स्पर्श करत नाही, पाण्याच्या वरून वाहतो तो थोडा, त्यामुळे तिथं लाटा निर्माण होत नाही तळ्यामध्ये, विहिरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसा वारा सरोवराच्या पाण्याला स्पर्श करत नाही, तसं आपल्या मनाला सुद्धा कोणतीही गोष्ट लावून घ्यायची नाही, वाईट गोष्ट लावून घ्यायची नाही. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये 21व्या शतकामध्ये आपल्याला बारक्या पोरानं जरी बोललं तरी आपण नाराज होते, आपल्या मनाला लागते. इतके बारीक सारीक गोष्टी आपल्या मनाला लागायला लागलेल्या, म्हणजे इतकं मन आपलं काय झालेलं आहे, वीक झालेलं आहे. तर मनाला लागल्यामुळं काय होतं, आपल्या मनामध्ये गढूळ लाटा निर्माण होतात. म्हणजे आपलं मन जर एखाद्या कोणत्या लहान मुलांना आपल्याला काहीतरी बोललं म्हणून आपण आपल्या मनात संताप निर्माण झाला, आपलं मन नाराज झालं, आपल्या मनानं लागून घेतलं, तर आपण त्या लहान मुलाला सुधरत बसणार. त्याचं बोलणं मनावर लागून आपलं मुख्य काम आहे, ते मुख्य कामाकडे आपण दुर्लक्ष करणार आणि त्याला शिकवायला जाणार थोडक्यात. तर सोशल मीडियावरती कोणी काय कमेंट टाकली की आपण त्याच्याशी वाद घालत बसतोय. तसं करायचं नसतं, मनाला लावून घ्यायचं नाही, चांगली गोष्ट मनाला लावून घ्यायची. कुणी वाईट बोललेलं आहे, कुणी आपल्याला नावं ठेवते, कोण आपल्याला काय वाटेल ते बोलते, दुर्लक्ष करायचं. त्यांची गोष्ट कोणतीही मनापर्यंत येऊन द्यायची नाही. जसा वारात स्पर्श करत नाही सरोवराच्या पाण्याला, त्या पद्धतीनं तसल्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून द्यायच्या नाही. केल्या तर आपलं मन गढूळ होतं आणि आपण भरकटले जातो. एखाद्यानं कोणी जर वाईट कमेंट केली आणि मी त्याच्याशी जर डिबेट करत बसलो तर माझ्या उद्दिष्टापासून मी भरकटलो, म्हणजे माझ्या मनाला लागलं ते आणि मी माझ्या कृतीपासून दूर झालो. तर कोणतीही निगेटिव्ह गोष्ट मनाला लावून देऊ नका, नाहीतर मनात गढूळ लाटा निर्माण होणार, म्हणजे मन आपलं खराब होणार. आता हे कोणत्या अध्यायामध्ये ते तुम्ही मला सांगायचं कमेंट करून. धन्यवाद.